आता आपण पाहूयात व्यवस्थापनाचे सिद्धांत. मागील काही मागच्या आपण तासामध्ये व्यवस्थापनाचे स्वरूप, व्यवस्थापन तत्त्वांचे स्वरूप, त्या तत्त्वांचं महत्त्व काय आहे, हे आपण पाहिलं होतं. आता प्रत्यक्षात आपण व्यवस्थापनाचा सिद्धांत कशा पद्धतीने सिद्धांत असतं, म्हणजे कशा पद्धतीने हे मांडलं जातं, कशा पद्धतीने ह्याचा विचार केला जातो, हे आपण पाहणार आहोत. आता आपण आपण एक सिद्धांत पाहणार आहोत की त्यांचं नाव आहे हेनरी फेयल यांचा व्यवस्थापनाचा प्रशासकीय सिद्धांत. हेनरी फेयल हे कोण होते, तर त्यांची एक थोडीशी माहिती सांगतो. हेनरी फेयल हे एक फ्रेंच राजक्रांतीतले होते. ते एका खनिज कंपनीमध्ये इंजिनियर होते. जो उद्योगपती आणि यशस्वी व्यवस्थापक म्हणला असं त्यांना म्हटलं जातं, की ते सुरुवातीला एक व्यवस्थापक होते, नंतर उद्योजकसुद्धा होते. त्यांनी एका फ्रेंच खनिज कंपनीमध्ये खाण अभियंता म्हणून आपल्या आयुष्याची सुरुवात केली. तेथे त्यांनी मुख्य व्यवस्थापकीय संचालकपद या जबाबदारीवर सुद्धा त्यांनी काम पाहिलं आहे. म्हणजे त्यांनी विविध मोठ्या पदावर काम करत असल्यामुळं त्यांचा एक मोठा अनुभवसुद्धा त्यांना त्यांच्या कामामध्ये होता. असंख्य संघटनेमध्ये असताना प्रयोग, असंख्य निरीक्षणं त्यांनी केली. म्हणजे छोटे छोटे प्रयोग करत राहिले की व्यवस्थापनामध्ये कशा पद्धतीने कोणती गोष्ट केल्यामुळे ते काम गतीनं होऊ शकतं, काय होऊ शकतं, याचा आपण सविस्तर आढावा जो आहे तो पुढे आपण पाहणारच आहोत. तर हेनरी फेयल यांनी त्यांच्या अभ्यासातून त्यांनी 14 तत्त्वे हे विकसित केली. ही जी तत्त्वे आहेत ही त्यांच्या जनरल अँड इंडस्ट्रियल ॲडमिनिस्ट्रेशन हे पुस्तकाचं नाव आहे. या पुस्तकात त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. ते सविस्तर वर्णन जे त्या पुस्तकात आहे. व्यवस्थापक विचारांच्या विकासातील त्यांच्या योगदानामुळेच त्यांना आधुनिक व्यवस्थापनाचा जनक असं त्यांना संबोधलं जातं. हा खूप महत्त्वाचा आहे. आधुनिक व्यवस्थापनाचा जनक हा शब्द जो आहे हे खूप महत्त्वाचं आहे. 1 मार्काला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, रिकाम्या जागाला विचारला जाऊ शकतो. म्हणजे हेनरी फेयल हे कोण आहेत, तर आधुनिक व्यवस्थापनाचा जनक. आता आधुनिक व्यवस्थापनाचं जनक का म्हटलं जातं, याचं कारण असं आहे की हे जे हेनरी फेयल होते यांनी तत्त्वे काही विकसित केलेली आहेत. त्यांनी स्वतः अभ्यास केला. त्यांनी काही अभ्यास करून, काही प्रयोग करून त्यांनी काही निरीक्षणं मांडली आणि ती कालांतराने यशस्वी होताना दिसून आली. त्यांनी जो काही अभ्यास मांडलेला आहे ते निर्णय व्यवसायाचा निर्णय घेण्यासाठी असेल, व्यवसाय चालवण्यासाठी असेल, ते खूप चांगल्या पद्धतीने उपयोगाला येतील अशा पद्धतीचं त्यांनी तत्त्व हे मांडलेले आहेत. ते निर्णय घेत असताना ही खूप उपयोग ठरतात. ते कोणकोणते तत्त्वे मांडले होते त्याचा आपण आता सविस्तर चर्चा करू. एकूण 14 तत्त्वे आहेत. हा खूप महत्त्वाचा आहे की बोर्डाला तुम्हाला साधारणतः 8 ते 10 मार्काला हा प्रश्न विचारू शकतात की हेनरी फेयल यांची तत्त्वे विचारलं तर 10 मार्काला विचारू शकतात. 10 मार्काला विचारले तर तुम्ही 14चे 14 पॉईंट्स लिहिणं हे आवश्यक आहे. अथवा 5 मार्काला सुद्धा विचारतात. 5 मार्काला विचारले तर 7 पॉईंट्स जे आहेत हे तुम्ही तिथं लिहिणं आवश्यक आहे. आता हे तत्त्वे काय आहेत, कोणती तत्त्वे आहेत बघा. पहिलं आहे कामाच्या विभागणीचे तत्त्व. हेनरी फेयल यांनी स्टडी केला की कंपनीमध्ये काम जे असतं ते सर्वांना काम त्यांच्या कॅपॅसिटीनुसार, त्यांच्या क्षमतेनुसार वाटून दिले पाहिजे, विभागणी केली पाहिजे. सगळे एखाद्या कंपनीमध्ये समजा सगळे 1000 लोक एकत्र आले आणि नुसतं म्हटले आम्हाला काम द्या किंवा काम करणार असं म्हणून चालणार नाही. तर ते जे व्यक्ती येतील त्यांना काम दिलं पाहिजे, त्यांना काम विभागणी करून दिली पाहिजे. मग ते काम विभागणी करत असताना छोट्या छोट्या विभागात केले पाहिजे. जसे की तांत्रिक, आर्थिक, व्यावसायिक, सुरक्षा, लेखा, व्यवस्थापकीय अशा अनेक भागामध्ये हे काम विभागणी होऊ शकते. आणि मग त्यामध्ये त्या कर्मचाऱ्याचं कौशल्य, अनुभव, त्यांची क्षमता
याचा विचार करून तिथे द्यावे. म्हणजे ते कामाचे विभागणीचं तत्त्व, हे काम विभागणी झालं तर ते काम जे आहे त्या कंपनीचं एकूण पूर्णत्व काम पूर्ण नेण्यासाठी जास्त परिश्रम करावा लागत नाही. कारण काय आहे की प्रत्येकाला काम त्याच्या त्याच्या आवडीनिवडीनुसार दिल्यामुळे ती व्यक्ती अथवा ते विभाग हे स्वतंत्रपणे जबाबदारी असतं. त्यामुळं ते उत्तरदायी असल्यामुळं ते काम परिपूर्ण होऊ शकतं आणि आपण जे अपेक्षित केलेलं आहे तेवढं अपेक्षित यश ते देऊ शकतं. स्वाभाविक आहे, ज्या वेळेला तुम्ही कामाची विभागणी करता त्यावेळेला त्या कर्मचाऱ्याच्या कार्यक्षमता आणि कौशल्य सुधारते. परिणामी तुमचं काम जे आहे ते काम अधिक गतीने सहज होऊ शकतं. दुसरं आहे यातलं अधिकार आणि जबाबदारीचे तत्त्व. व्यवस्थापक जो आहे त्याला निर्णय घेण्याचा अधिकार असतो. तो कोणताही निर्णय घेऊ शकतो, त्याला अधिकार आहे तो, कारण तो व्यवस्थापक आहे. हाताखालील लोकांकडून योग्य प्रकारे काम कशा पद्धतीने करून घ्यावे ह्याचं कौशल्य जे आहे हे त्याकडे असतं. हे अधिकार हे काम कायम जबाबदारीसह येत असतात. जर व्यवस्थापकाला एखादे काम ठराविक वेळेत पूर्ण करून घ्यायचे अधिकार दिले असतील तर ते काम वेळेत पूर्ण न झाल्यास त्याला जबाबदार धरावे लागतात. म्हणजे कोणतेही काम जे असेल ते काम आपण करत असताना ते जबाबदारीनं करावं लागत असतं. स्वाभाविक आहे की ज्यावेळेस जो अधिकार जे असतो, जेवढे अधिकार त्याला प्राप्त असतात तेवढंच तो त्या कामाच्या संदर्भात उत्तरदायित्व असतो. जर समजा एखाद्या कामामध्ये काही जर चूक झाली तर ते पूर्ण अपयश त्या विभागावर, त्या अधिकाऱ्यावर शेकू शकतं. अथवा जर समजा त्या कामामध्ये अत्युच्च असं यश प्राप्त झालं, सक्सेस झालं, तर त्याचं क्रेडिटसुद्धा त्या व्यवस्थापकाला जात असतं. त्यामुळं प्रत्येक कंपनीमध्ये, कामामध्ये प्रत्येकाला अधिकार व जबाबदारी हे दिली पाहिजे. कारण जोपर्यंत अधिकार आणि जबाबदारी आपण देत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला आपल्या क्षमता आणि आपली कुवत जी आहे हे त्याला कळू शकत नाही. तिसरा मुद्दा आहे शिस्तीचे तत्त्व. हेनरी फॉयल यांच्या मते कंपनीमध्ये असेल, व्यवसायामध्ये असेल, एक विशिष्ट प्रकारे शिस्त असली पाहिजे. कोणतीही कंपनी शिस्तीत असेल, एक शिस्तीमध्ये काम करत असेल तर त्या कंपनीला फार काही विशेष असे समस्या भेडसावत नाही. उदाहरणार्थ कर्मचाऱ्यांची कामावर येण्याची वेळ ही निश्चित असेल आणि त्याच्यावर नियंत्रण असेल तर कर्मचाऱ्यांच्या होणाऱ्या गडबडी कमी होतात. अथवा जर समजा कर्मचाऱ्यांना वेळ दिलीच नाही आपण आणि तो कधी येत असेल, कधी जात असेल, तर ते कार्य पूर्णत्वास जाऊ शकत नाही. त्यामुळं कोणत्याही कंपनीमध्ये, कोणत्याही व्यवसायामध्ये शिस्त हे असलीच पाहिजे. आणि शिस्तीमुळे त्याची सवय जी आहे त्या कर्मचाऱ्यांनासुद्धा लागू शकते. परिणामी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटना असेल त्यांनाही याची जाणीव होऊ शकते. त्यासोबत त्या कंपनीमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ते अगोदर सांगितले पाहिजे की या कंपनीमध्ये नियम कोणते आहेत, अटी कोणत्या आहेत, काय आहेत, याची एक माहितीदर्शक फलक जे असेल ते लावल्यास ते एक दिशादर्शक होऊ शकते. पुढचा मुद्दा आहे आदेशातील एकवाक्यतेचे तत्त्व किंवा आदेशातील एकवाक्यता. काही वेळेला संघटनेमध्ये कर्मचारी आणि अधिकारी वर्ग यांच्यामध्ये विनाकारण वितुष्ट निर्माण होत असतात. याचं कारणही तसं असतं की कोणत्याही संघटनेमध्ये असं असलं पाहिजे की एक व्यक्ती त्याला ऑर्डर देणारे किंवा काम सांगणारे एक विभाग असेल, हे अशा पद्धतीने असलं पाहिजे. पण बऱ्याचदा असं असतं की एक व्यक्ती आणि त्याला सूचना देणारे 100 व्यक्ती. असं झालं तर ती व्यक्ती व्यवस्थितपणे काम करू शकणार नाही. त्यामुळं कंपनीमध्ये वरिष्ठांकडून आदेश दिले गेले पाहिजेत. एका कर्मचाऱ्याला हे वरिष्ठाकडून आदेश दिले पाहिजे. पण हे देत असताना कोणत्या वरिष्ठ व्यक्तींनी कोणाला सूचना द्यावी हे एकवाक्यता असले पाहिजे. त्यांच्यामध्ये समजा एकवाक्यता नसेल तर विनाकारण
कर्मचाऱ्यांच्यामध्ये आणि अधिकारी वर्गामध्ये हा संघर्ष निर्माण होऊ शकतो आणि मग संघर्ष निर्माण झाल्यानंतर ते वादविवाद विकोपाला जाऊ शकतो. आणि तसे गोंधळ टाळायचे असल्यास त्या कंपनीमध्ये, त्या संस्थेमध्ये, त्या व्यवसायामध्ये आदेश जे आहेत ते योग्य व्यक्तीकडून योग्य व्यक्तीने दिला पाहिजे. प्रत्येक कर्मचाऱ्यास त्याच्या वरिष्ठांची माहिती असावी आणि त्यांच्याकडूनच आदेश प्राप्त व्हावेत. हे अशाच पद्धतीने गेल्यास त्या कर्मचाऱ्यालाही कोणाचं ऐकायचं आहे हेही कळू शकतं आणि त्या अधिकाऱ्यांनाही सांगू शकतो, अधिकाऱ्यांच्या लक्षात येऊ शकतं की आपण माहिती कोणाला सांगायची आहे. पुढचा 5वा पॉईंट आहे तो म्हणजे निर्देशनातील एकवाक्यतेचे तत्त्व. निर्देशन म्हणजे डायरेक्शन्स, दिशा दाखवणे. या तत्त्वानुसार प्रत्येक संघटनेमध्ये एक प्रमुख आणि एकच योजक असावी किंवा एकच योजना असावी. संघटनेतील प्रत्येक गट हा एकाच उद्दिष्टासाठी काम करत असतो आणि काम करत असला पाहिजे. या गटाच्या एकाच व्यवस्थापकाने एकच आराखडा वापरून एकच सूचना दिल्या गेल्या पाहिजे. म्हणजे काय आहे, कंपनीचं जे एम आहे किंवा कंपनी जे ध्येय धोरणे निश्चित केलेले आहे त्या धोरणांप्रती त्या कंपनीच्या सर्व विभागांनी काम करणं आवश्यक आहे. मग सेल्स डिपार्टमेंटनी वेगळं पॉलिसी ठरवून उपयोग नाही किंवा परचेस डिपार्टमेंट किंवा ॲडमिशन डिपार्टमेंट असे जे काही विभाग असतात त्या सर्व डिपार्टमेंट्सनी या सगळ्या डिपार्टमेंटचं अंतिम उद्देश हेच असलं पाहिजे, जे कंपनीचं हित आहे, जे कंपनीचा उद्देश आहे त्या कंपनीच्या उद्देशामध्येच आपलं हित किंवा आपल्या विभागाचं हित आहे. ही अशी समजूत, अशी मानसिकता, असा विचार या प्रत्येक विभागाचा असणं आवश्यक आहे. पुढचं आहे सामूहिक हितापेक्षा वैयक्तिक हिताला दुय्यम स्थान देणारे तत्त्व. याचा अर्थ असा आहे की कंपनीमध्ये किंवा व्यवसायामध्ये काम करणारा व्यक्ती, प्रत्येक व्यक्ती त्याने त्याच्या वैयक्तिक हिताला प्राधान्य देता कामा नये. त्याचं हित जे आहे ते व्यवसाय, ते कंपनीचं हित जे आहे त्या हितामध्येच माझं हित आहे, अशा प्रकारची मानसिकता त्या प्रत्येक कर्मचाऱ्याने करणं आवश्यक आहे. कंपनीला जे वाटतं त्याच्याशी मी सहमत आहे, अशा प्रकारची मानसिकता जर असेल तर मात्र कोणत्याही प्रकारचा संघर्ष त्या कंपनीमध्ये होणार नाही आहे. मग उदाहरणार्थ कर्मचाऱ्याला असं वाटतं की मला एवढं काम हवं आहे आणि त्या कामासाठी एवढं पगार आहे, मग मला पगार एवढं देत नाही तर मी कंपनीचं नुकसान करणार किंवा कंपनीचं काम करणार नाही. अशा प्रकारची मानसिकता जर असेल तर मात्र त्या कंपनीचा आर्थिक विकास हा रोळावला जाऊ शकतो. त्यामुळं कंपनीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ही जबाबदारी ही व्यक्तिगत असता कामा नये. त्यांनी सामूहिक हिताला प्राधान्य दिलं पाहिजे. संघटनेमध्ये निर्णय घेत असताना व्यवस्थापकाने नेहमीच एका कर्मचाऱ्याच्या हिताऐवजी संपूर्ण समूहाच्या हिताचा विचार केला पाहिजे. एका व्यक्तीला काय वाटतं हा विचार करता कामा नये, त्या समूहाला काय वाटतं याचा विचार केला पाहिजे. तसेच कर्मचाऱ्याने देखील स्वतःच्या हितापेक्षा संघटनेचे हित जपले पाहिजे आणि स्वतःच्या हिताला दुय्यम स्थान दिले पाहिजे. उदाहरणार्थ प्रत्येक खेळामध्ये खेळाडूंनी नेहमी वैयक्तिक कामगिरीपेक्षा सांघिक कामगिरी हे हित सांभाळले पाहिजे. सांघिक हित बघितलं तर तो अंतिम सामना जिंकू शकतो. जर समजा वैयक्तिक खेळ जर तुम्ही प्रदर्शित करत राहिला आणि संघ हारला इथं झाला तर त्याला काही अर्थ राहणार नाही. तर अशा पद्धतीने काम जे आहे ते प्रत्येक व्यक्तीने करणं आवश्यक आहे. त्यामुळं हे जे तत्त्व आहे हे तत्त्व खूप महत्त्वाचं आहे की वैयक्तिक हिताला प्राधान्य देता कामा नये. सामूहिक हित जे आहे तेच आपलं हित आहे, अशा पद्धतीचा विचार प्रत्येक कर्मचाऱ्याने करणं आवश्यक आहे.